पुरवठा केला. ताई पाणी किती गढूळ आहे? काहीतरी निर्णय द्यावा का आम्ही काय करणार. हे दिवसांदिवस असंच पाणी खारं येत चाललं तर आम्ही पाणी कुठे पिणार. आमच्या गावात विहिरी नाही आहेत ना. पूर्वी विहिरी होत्या, त्या विहिरी सर्व बुजलेल्या आहेत. आता विहिरी नाहीत कारण विहिरी ह्या समाप्त झालेल्या आहेत जुन्या पाण्या त्या. आता पुढे यापुढे काय करणार तुम्ही? पुढे काय आता नळपट्टी कशी भरणार आम्ही नगरपालिकेला. वर्षातून 2 महिने असे पाणीच मिळत नाही आम्हाला. एक तर डॉक्टरला पैसे घालायला होतात. जुलाबाची साथ चालू झाली. सुरू झाला प्रॉब्लेम गेले 15 दिवसापासून सुरू आहे. ह्याच्या अगोदर पण भरतीचं पाणी यायचं, पण हे पाणी निव्वळ हा केमिकलचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे पाण्याचा कलर पण बघा, पाण्याचा कलर पूर्णपणे लाल झालेला आहे. यामुळं नागरिकांना भरपूर त्रास होतो याचा. लहान मुलं आजारी पडत आहेत. त्याच्यामुळं प्रशासनाने ह्याच्याकडे जास्तीत जास्त लवकर लक्ष घालावा, नाहीतर याच्यामध्ये नागरिकांचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा होऊ शकतो. किती दिवसापासून पाणी असं राहणार लागतं मला? 5-6 दिवस जास्त झाले. पाणी खूप खराब येत आहे. कपडे सुद्धा एवढे खराब होत आहेत की अक्षरशः आम्हाला नवीन कपडे घालायची वाट आहे. आपल्यावर ये. आंघोळीला आम्ही काच पाणीच वापरतो. अंगावर ते अक्षरशः आमच्या मुलांच्या सुद्धा यायला लागले. नदीतून जे पाणी आपण प्यायचो आपल्याला ते असं गढूळ झालंय. आधी असं काही झालं नाही. 8-10 दिवसात चिपळूण तालुक्यामधील गोवळकोट भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. कारण नदीला लागून असणाऱ्या जॉकवेल्समध्ये पाणी आहे हे गढूळ स्वरूपाचं येतं. नदी वैशिष्ट्य आहे, याच्या पाण्याचा रंग या भागात बदललेला आहे. यामुळं पिण्यायोग्य पाणी नदीचं नाही. त्यामुळे या भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये टँकरना पाणी पुरवठा होतो आहे. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.